जीवजिती जीवना संगी मत्स्या मरण मत्स्या मरण वियोगे मत्स्या मरण वियोगे जीवना संगी मत्स्या मरण वियोगे मत्स्या मरण जीवजिती जीवना संगी मत्स्या मरण वियोगे मत्स्या मरण सुभद्रा गणपत भोंग अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या आईसाहेब या माऊलीचा आज पहिलं पुण्यस्मरण. ज्या माऊलीनं लक्ष्मीच्या पावलाने या कुटुंबामध्ये प्रवेश करून घराचं गोकुळ केलं, पतीच्या खांद्याला खांदा लावून या घराचं नंदनवन व्हावं याकरता अविरत प्रयत्न केले. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल अख्खं आयुष्य काबाड कष्टामध्ये घालवलं. मुलं आणि कन्या यांना घेऊन हा सोन्याचा संसार उभा केला. आज त्यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो असताना
पाहण्याचा प्रयत्न केला तरी आईंना फक्त फोटोत पाहावं लागतं. याचं सगळ्यात मोठं दुःख उराशी बाळगून सेवेला निवडलेल्या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक स्वरसम्राट श्री अनिल महाराज मोहिते आणि आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाणे या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती गोड साथ आहे, श्रद्धेय आदरणीय विशालजी महाराज दराडे, आणि मृदंगावरती ज्यांची खूप सुंदर साथ आहे, श्रद्धेय कांबळे महाराज, या चौघांच्या साथीन अभंगाची पहिली चाल होईल. या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. हे घर, हा परिसर, हे ऐश्वर्य संपन्न वैभव सगळं आज डोळ्याला दिसतं, पण माहेराला आलेल्या लेकीला माय दिसत नाही. आजे म्हणून हाक मारावं तर नातवांना आजे दिसत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख. आणि म्हणून जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे.
तया संगे मत्स्या मरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव सकळा पडिये भानू परित्या कमळाचे जीवनो जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथ नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांबुज तेज स्फुर्तक प्रदेशम विधिंद्रादि देवो सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा शरण एकनाथ शरण शरण एकनाथा शरण एकनाथ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला सर्व म्हणा
जवळी तैसा देव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पंचम वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राच्या मातेचा प्राण संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा सर्वांच्या पाठांतरातील भगवंताला आपलंसं करताना नेमकं काय अपेक्षित आहे याची चिकित्सक मीमांसा मांडणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीला वैराग्याची भूमिका मांडायची असेल तर संत तुकाराम महाराज अभ्यासावे लागतील. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैतागानं भगवंत दूर जातो आणि वैराग्यानं भगवंत जवळ येतो. वैतागानं आपला मानसिक संतुलनातला अभाव दिसून येतो आणि वैराग्यानं भगवंताचा भाव शुद्ध करण्याचं काम होऊन जातं. वैतागानं आलेला देव माघारी जाण्याची शक्यता आहे, वैराग्यानं गेलेला देव परत आणण्याची दाट शक्यता आहे. वैताग आणि वैराग्य याच्यामध्ये कालही अंतर होतं, आजही अंतर आहे, उद्याही अंतर राहील. एखाद्या माणसाला चालून स्थळं आली पण तरी सुद्धा त्यानं लग्नासाठी डावललं आणि लग्न केलं नाही, ब्रह्मचर्य व्रत पाळलं, याचं नाव वैराग्य आहे. पण जमतच नाही म्हणून तसाच राहिला, याचं नाव वैराग्य नाही, वैताग आहे. हा फरक आहे. हाताला न येणारी द्राक्ष आंबट आहेत, हा झाला वैताग. पण हाताला द्राक्ष येत असताना सुद्धा उपवासी राहणं हे झालं वैराग्य. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय कमी होतं? सगळं जिथल्या तिथं होतं. त्या काळात 42 लाखाची जहागीरदारी माझ्या तुकोबरायांच्या घराकडे होती. 42 लाखाचं ऐश्वर्य संपन्न जगणं त्या काळात केवढं मोठं असेल. देहूतला असा एक मनुष्य नाही की त्याच्यावर तुकाराम महाराजाचं कर्ज नाही. त्या काळात तुकाराम महाराजांना लोक सावकार म्हणत होते, तुका शेठ होते. तुकाराम महाराजांचा अधिकार एवढा होता की महाराजांचे वडील बोलोबा जर घरातून बाहेर पडले ना तर वाटेनं चालताना जेवढे जेवढे मोठे मोठे बलाढ्य शेतकरी होते, बलाढ्य पाटील होते, अरे गावची महाजनकी होती, ते सगळे लोक माझ्या तुकोबरांच्या वडिलांच्या समोर माना झुकवून उभा होते. सध्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज कोणत्याही अटीशिवाय माफ झालं पाहिजे. कोणी म्हणतंय आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले, कोण म्हणतंय शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, कोण म्हणतंय आम्ही सरसकट कर्ज माफ केले, कोणी म्हणतंय नाही नाही काही अटी आहेत तेवढ्या काढून टाका मग ते सगळं कर्ज माफ करून टाका. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, याच्यासाठी चर्चा, याच्यासाठी चर्चासत्र, याच्यासाठी आनाभाका, याच्यासाठी एवढा मोठा गोंधळ चालू असताना या सगळ्या महाराष्ट्रानं लक्षात ठेवलं पाहिजे, जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणारं एकमेव सरकार म्हणजे श्री तुकाराम महाराजांचं सरकार होतं. हे कधीही विसरून चालणार नाही. संत तुकोबा आहेत, एवढे श्रीमंत संत आहेत, पण भगवंताच्या समोर जातात आणि भगवंताला म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वारकरी. भगवान परमात्मानं पंढरपुरात आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना विचारलं, ओ तुकोबा आला पंढरपूरला, घेतलंय आमच्या पायाचं दर्शन, तुम्ही संसारिक माणसं, तुम्ही वापस गेलं पाहिजे, तुम्ही माघारी निघून जा. पंढरपुरात आल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि भगवंताला उत्तर दिलं, ए पांडुरंगा लेका घरी लावतो, कोणाच्या घरी जाऊ, घरी लावतो लेका कोणाच्या घरी जाऊ. असं तर पंढरपूरला आल्यानंतर सगळ्यात जास्त आठवण कोणाची येत असेल तर घरच्यांची आठवण येते आणि इथं तुकोबा म्हणतात कोणाच्या घरी जाऊ. तुम्ही वारी करणारी माणसं आहात, खरं सांगतो, वाकरी झाली ना की वाकरी नंतर सगळ्या वारकऱ्यांना घरचं ध्यान होत. मग वारीला गेलेल्या बाया चिरमुरे लाया बत्ताशे गोळा करत नाहीत, पप्याला खुळखुळा, दिदीला बांगड्या, सुनबाईला टिकल्याच पाकिट आणि स्वतःला पर्स. बरं बसत नाही का बाळ तर दाबू दाबून आणतात. तुकोबा अख्ख्या पंढरपुरातली माणसं पाहिली तर घराच्या भेटी करता व्याकुळ होतात. ओ तुकोबा तुमचं म्हणणं कसं आहे? तुकाराम महाराज म्हणले, खरं सांगू पांडुरंगा, मुलगी माहेरला जाते आणि माहेरला जाताना माहेर कधी येतं कधी नाही असं तिला होतं. पण तीच पोरगी माहेरातून जेव्हा सासरी जायला निघते ना तेव्हा तिला ती पावलं जड होतात, तिला नको नको होतं. तिचा चेहरा सारखा, तिचं तोंड सदैव पाठीमागं असतं. 2 सख्या मैत्रिणी वाटेनं चालल्या होत्या.
दोघी जीवलग होत्या, दोघी एका जीवाच्या होत्या. आणि वाटणं चालता चालता एका मैत्रिणीच्या पायाला मोठा दगड लागला, ठेच लागली आणि ठेच लागून ती धपकन पडली. बोटातून रक्त वाहिलं, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही. मग शेजारच्या पोरीने विचारलं, का ग बोटाला दगड लागला? दगड लागल्यानंतर पायातल्या बोटातनं रक्त निघालं, नख निघून पडला, रक्ताची धार वाहते आणि तुझं लक्ष लागलेल्या बोटाकडे जखमेकडे नाही, तुझं लक्ष वाटेकडेच आहे. का ग दुखत नाही का तुला? आणि त्या पोरीनं मैत्रिणीला उत्तर दिलं, अगं लागू दे ग ठेच लागली तरी आणि येऊ दे ग रक्त आलं तरी, शेवटी पायाला लागला काय आणि बोटाला लागला काय? अगं बोटाला लागला आणि रक्त जरी आलं तरी माहेरच्या वाटेवरचा दगड आहे, फुटू दे फुटलं तर बोट. माहेरच्या वाटेला जाताना दगड जरी आडवा आला आणि रक्त जरी आलं तरी त्याची वेदना होत नाही. पण सासरी जाताना आभाळ जरी दाटून आला तरी बाया म्हणते त्या ढग आल्या तर आज येत नाही. म्हाताऱ्याला म्हणावं 2 भाकऱ्या टाका, नसलं जमत हाटेला जाऊन गिळून या. माहेरला जाताना एवढी उतावीळ आणि माघारी वापस सासरला जाताना शनिवार असला तरी बाया म्हणतात आम्ही येत नाही. ऐकताय ना? मग मला एक प्रश्न पडतो, माघारी येताना शनिवार चालत नाही, घरी येताना अमावस्या चालत नाही, बुधवार तर अजिबात चालत नाही, पण माहेरला जाताना काहीच कसं आडवं येत नाही. ऐकताय ना? काय दुर्दैव आहे देव जाणे. बरं सासरवाडी अशी असते महाराज, सासरवाडीतली लोक गाई आहे गाई आहे गाई आहे गाई आहे गाय आहे, लय गाई चांगली आहे, लय मवाळ गाय आहे, लय चांगली गोड गाय आहे, गाय गाय म्हणतात आणि गुपचूप वाघीन गळ्यात बांधतात. हे तेव्हा कळतं जेव्हा बुधवार शनिवार आडवा येतो तेव्हा. तो कोवा सगळं जग धडपडतंय माघारी जायला, तुम्हाला जाऊ वाटत नाही. महाराजांनी उत्तर दिलं, खरं सांगू पांडुरंगा, कन्या सासुऱ्यासे जाय मागे परत होनी पाय. कन्या सासुऱ्यासे जाय मागे परत होनी पाय. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, ओ तैसे झाले माझ्या जीवा. ओ कन्या सासुऱ्यासे जाय मागे परत होनी पाय. कन्या सासुऱ्यासे जाय मागे परत होनी पाय. मागे परत होनी पाय. तैसे झाले आलो ना तर तसं नाही आलो, येताना एकाला 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 सोबत घेऊन आलो. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा 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 जीवाच्या जीव लगा. चला हो. सगळ्याला गोळा केलंय आणि इथं आलो. बरं इथं आल्यानंतर भगवंता एकट्या करता काही केलं नाही रे. मग सेवितो हा रस वाटितो आणि का, सेवितो हा रस वाटितो आणि का, सेवितो हा रस वाटितो आणि का. घ्या रे होऊ नका रानभर, घ्या रे होऊ नका रानभरी, घ्या रे होऊ नका रानभरी, विटेवरी जाती पाऊले समान
तुम्ही सर्वाला. पांडुरंग परमात्म्याने विचारलं, ओ तुकोबा, ते मुलीचं सांगता, मुलगी माहेरला जायच्या वेळेला रडते, सासरी जाताना रडते, माहेरला जाताना हसते. पण एक जुना काळ होता तेव्हा मुली लग्न होऊन सासरी नांदायला जाताना रडत होत्या. आता बहुतेकदा रडत नाही. परवा अधिक मास संपला, अधिक मास संपल्यानंतर एक लग्न होतं, लग्न सुरू झालं, लग्न संपलं सुद्धा, नवरदेवाची गाडी निघाली सुद्धा. लोकांना वाटलं नवरी आता रडल मग रडल, नवरी काय रडायला तयार नाही. आता रडल मग रडल, नवरी काय रडायला तयार नाही. नवरदेव म्हणत होता मी सुद्धा होंदका दाटून आणण्याच्या तयारीत आहे, पण नवरी काय रडायला तयार नाही. शूटिंगवाला बोलवलं होता, सिनेमॅटिक व्हिडिओवाले 2-4 जण आजूबाजूने गोळा केले होते, रडले की शूट करून घ्या, लगेचच टिपा, हे सगळं चाललं होतं. पण नवरी रडायला तयार नाही. लोक म्हणले काय नवरे आहे हो, अशा नवऱ्या बिघडल्या पोरी का रडत नाहीत अजिबात. एवढ्यात पुरीनं दारातनं नवरदेवाच्या अंगाला ते उपरण्याला बांधलेली गाठ सोडली आणि पळतच घरात गेली. लोक म्हणली वा वा, काय माया आहे, काय प्रेम आहे. पुरीला घर सुटनाव, नवरीला उमरा वळंडू वाटनाव. बघा ना, गाठ बांधली होती पण गाठ सोडून पोरगी घरात पळत गेली लगेच आली. लोकांनी विचारलं का ग दिदे, घर सुटना वाटतं तुला, लगेच आत गेली आणि लगेच बाहेर का आली. ते म्हणले छोट्या पिनचा चार्जर राहिला होता तेवढा आणाय गेली होती. ही अशी परिस्थिती राहिल्यामुळं देवानं नकारार्थी मान हलवली. देवा लय गोडवे गाव नका पुरीचं बापाचं, पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या, नका लय गुणगान गाव. बर मग दुसरं उदाहरण द्या आम्हाला. तुकाराम महाराज म्हणले देवा तुला सोडून जाताना लेकीचं बापाचं उदाहरण तुला आवडलं नाही ना, मग पुढचं ऐक. चुकलिया बाळ आई पासून लेकरू बाजूला झालं की लेकराला जसं आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली तिच्या वाचून त्याला करमत नाही, तसं देवा माझं झालंय रे तुला सोडून जाताना. पांडुरंगा तुला पाहिलंय, तुझं वेळ लागले, आता तुला सोडून जायचं नाही, ही निष्ठा आहे. देव हसला. देव म्हणला नको लय गोडवे गाव. लेकरू लहान असतानाच म्हणतंय मम्मी कुठं गेली, मम्मी कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. पप्प्याची पप्पी नांदायला आली की ती कुठं गेली आणि ती कुठं गेली. दुसरं उदाहरण द्या. तुकाराम महाराजांनी तिसरं उदाहरण मांडलं. ऐक पांडुरंगा. चुकलिया माय बाळ हुरू पाहे तसं जीवना बेगळी मासुळी पैसा पाण्यात मासा बाजूला काढल्यानंतर तळमळतो, तरफडतो आणि शेवटी मरतो. भगवंता तसं तुझं माझं झालंय. तुझ्या वाचून त्या माशासारखा मी तळमळतोय रे. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो ना, तसं देवा तुझ्या वाचून आम्ही तळमळत राहतो. हे एवढ्यासाठी प्रस्तावनेत सांगितलं, जीव जिती जीवना संगे. पाण्यातनं मासा बाजूला केल्याच्या नंतरनं पाण्या वाचून मासा जसा मरतो, तळमळतो, तसं भगवंता आम्ही तुझ्या वाचून तळमळतो रे. पण सगळ्यालाच माशा इतकं आणि पाण्या इतकं एकनिष्ठ राहता येणार नाही. भगवंत मिळण्यामध्ये अंतर होईल. मग तुकाराम महाराजांनी दुसरं उदाहरण दिलं. हरकत नाही, कमीत कमी सकाळा पडी भानू, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. तो उगवतो केवळ आणि केवळ त्या सूर्य फुला विलासिनी कमळा करता. पण सगळ्याचं चांगलं होतं ना. तुम्ही त्या कमळासारखं तरी वागा. काय सूर्य उगवला की पाकळ्या उमलतात, मावळला पाकळ्या मावळतात. कमीत कमी फुकटची गाडी निघाली पंढरपूरला मग तरी जा, त्याच्यासारखं तरी राहा. गुलाल तिकडं चांग भलं तरी म्हणा. लोक म्हटली म्हणलं असतं, पण सध्या आमचाच आम्हाला मेळ नाही आणि ते करायला आम्हाला वेळ नाही अजून. मग तुकाराम महाराज म्हणले कमीत कमी. तो का म्हणे माता वाहे मोठ्याची चिंता, वाहे हुशाराची चिंता, वाहे डोकबाज पोराची चिंता अजिबात नाही. एखाद्या माईला 2 लेकरं असू द्या, एक लय चांगला असू द्या, उकळात घातल्यावर मुसळात निघणार विशाल महाराजासारखं, लय तरबेज असू द्या, टॉपचा असू द्या, कुठंच त्याला अडचण येत नाही. सगळीकडे कुठल्याही गावात जाऊ द्या त्याच्या ओळखी आहेत. कुठेही गेलं तरी काही अडत नाही त्याचं. इकडं फोन लाव तिकडं फोन लाव, कुणीही गेलं तरी राम राम घालते, त्याला जेवायला घालते. अशा पोराची काळजी आईला नसते. मग जे 10 वाजेपर्यंत झोपते, रानात काम करत नाही,
अभ्यासात हुशार नाही, अजूनच बेच पाड 5वीत आलं तरी त्याला पाठवायना, तर त्याची काळजी आईला लय राहते. 1.5 लाख कमवतो त्याच्यावर म्हातारीचं प्रेम नसतंय. 17 वर्ष एखाद्याच्यात फुकट काम करतोय त्याच्यावर लय जीव. बरोबर का चूक? लय चांगलं गायला येतंय, लय महाराज लोक ओळखीचे आहेत, त्याच्यावर म्हातारीचा जीव नसतो. मग बायको ज्याला उठता बसता शिव्या घालते त्याच्यावर लय जीव. ती म्हणते अहो मला फसवले, तुमचा पोरगा म्हणून त्याच्यावर तुमचा जीव आहे, पण मला फसवलंय. तू गप, माझं काय हात मोडलं नाही, तर मी भाकऱ्या घालते माझ्या लेकाला. म्हणजे म्हातारीचा जीव चांगल्यावर नाही, म्हाताऱ्याचा जीव वांगल्यावर आहे. म्हणजे चांगल्या पुरावर आईचं लय विशेष प्रेम नसतं. वाहे तान्हुल्याची चिंता, जे लेकरू लहान आहे, जे लेकरू बारीक राहिले त्याच्यावर जास्त आईचं प्रेम. एवढं तरी प्रेम कराल ना, मग लोक म्हटले महाराज एवढं जमेल. तो का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, जया चित्ती जैसा भाव, कया जवळी तैसा देव. विठ्ठल जया चित्ती जैसा भाव, हा शुद्ध भाव अंतकरणात असला की भगवंत मिळतोच. आणि म्हणून आज ज्यांचं हे पहिलं पुण्यस्मरण, वैकुंठवासी सौभाग्यवती सुभद्राबाई गणपतराव भोंग, अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या आईसाहेब, अण्णांच्या पावलावर लक्ष्मीचं पाऊल टेकवलं. या घरात नांदायला आल्या, घराचं गोकुळ झालं, ऐश्वर्य संपन्न घर उभा राहिलं. पण मागच्या वर्षी आईंचं जाणं झालं. आणि मग आमच्या अण्णा असतील, श्रद्धेय आदरणीय मारुती दादा असतील, उत्तमराव असतील, या सर्वांच्याच डोळ्याला पाणी आलं. अण्णांनी सुद्धा या कुटुंबासाठी खूप कष्ट केलेले आहेत. विशेष म्हणजे आमच्या सुभद्राबाईंनी सुद्धा पतीची निष्ठेनं सेवा केलेली आहे. कपाळावरचं कुंकू आहे असं ठेवून भगवंतानं बोलवावं अशी इच्छा जगातल्या सगळ्या माऊलींची असते. पण हे एवढं चांगलं मरण सगळ्याच्याच नशिबाला येत नाही. हो माय, इतकं चांगलं मरण येत नाही. कपाळावरचं कुंकू घेऊन जावं असं सगळ्यांना वाटतं, पण हे सगळ्यांच्या आयुष्यात शक्य होत नाही. परंतु आमच्या सुभद्राबाईंनी त्याच्यामध्ये विजय मिळवला आणि कपाळावरचं कुंकू घेऊन, आहे असं घेऊन, आहे सह्यो मरण त्यांना भगवंतानं त्यांच्या पदरामध्ये टाकलं. आणि म्हणून त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. बरं, कुठले कष्ट नाही दिले, कोणाला त्रास नाही दिला, सहजासहजी गेल्या, कुठलाही त्रास दिला नाही. दोनही लेकरं अत्यंत गोड आहेत. ज्या म्हणजे मारुती दादा, आदरणीय उत्तम दादा, ही दोनही मुलं काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा करणारी मंडळी आहेत. अगदी दोघांचाही स्वभाव अत्यंत गोड आहे. या दोघांच्या पावलावरती पाऊल ठेवून लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या दोनही सुना, ज्यामध्ये आमच्या कुसुमताई, आदरणीय शालनताई, अगदी या दोघींनी सुद्धा मुलीसारखं प्रेम सासूवरती केलेलं आहे. सून म्हणून कधी पाहिलं नाही, मुलगी म्हणूनच या प्रेम करत आल्या. तीनही मुली, ज्यामध्ये मंगलताई, पद्मिनीताई, सखूताई, या तीनही पोरी जेव्हा जेव्हा माहेरला येतील तेव्हा तेव्हा त्यांना आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मुळात सगळं विसरता येतं, आईला विसरता येत नाही. चारही नातवंड अत्यंत गोड आहेत, ज्यामध्ये आमचा हेमंत दादा, श्रद्धेय आदरणीय संजय दादा, त्याचबरोबर श्रद्धेय अक्षयजी आणि आमचे महेश दादा, या चारही नातवांचं आपल्या आजीवर खूप प्रेम आहे. पैकी तिघांचे लग्न झालेले आहेत आणि त्या तिघीही नातसुना अत्यंत गोड आहेत. आमच्या मनीषाताई, प्रियंकाताई आणि शुभांगीताई अशा तीनही नातसुना आहेत. महेश दादाचं अजून लग्न राहिलेलं आहे. त्यांची अगदी धर्मपत्नी जेव्हा येईल तेव्हा तिचं सुद्धा प्रेम या कुटुंबावरती नक्की असेल. असा हा सगळा गच्च भरलेला परिवार आहे. आपण सगळेजण अत्यंत गोड आहात. आजच्या कीर्तनाचं ज्यांनी मला आमंत्रण दिलं, आपल्या भागाचं आणि परिसराचं वैभवभूषण हरिभक्तपरायण आदरणीय दादा महाराज हेगडे, अत्यंत सुंदर नियोजन. मी सुद्धा या भागात कधी असलो तर जास्त ताण घेत नाही, एकटा तारीख घेतो आणि उरलेलं सगळं नियोजन आमच्या दादा महाराजांकडे टाकतो. दादा महाराजांना एक फोन केला ना, एका फोनमध्ये दादा महाराज 20, 25, 30 टाळकरी सहज गोळा करतात. असं सगळं त्यांचं वातावरण अत्यंत गोड आहे. श्रद्धेय आदरणीय मंगेश दादा समोर आहेत, तात्यांचं सुद्धा योगदान चांगलं आहे. मंगेशजी भोंग यांचं निमगाव केतकीमधलं सामाजिक कार्य अत्यंत चांगलं आहे. दरवर्षी आम्ही अगदी सावता महाराजांच्या मंदिरात कीर्तनाला असतो. आता 3 वर्ष झाली, पण या सगळ्यामध्ये आमच्या तात्यांचं योगदान चांगलं असतं.
माझ्या पाठीमागं असणारी सगळी मंडळी दोनही चोपदार, आपण सगळेजण गोड आहात. विशाल महाराज, अनिल महाराज, माऊली महाराज, इकडचे सगळे टाळकरी, कांबळे महाराज, उजव्या आणि डाव्या पक्षातले दोन्ही बाजूचे. आता काल तर काय डावीकडचे नव्हते, पण आज डाव्या बाजूला आहेत. म्हणजे कीर्तनातलं सांगतो मी, काल जरा नव्हते चहा पाण्याला, पण आज येतील अशी मला आशा आहे. 10-10:30 वाजता येतो म्हटले होते, पण बघू आता काय काय केले. पत्र तर दिलं होतं, कदाचित आजही बहिष्कार टाकला जाणार नाही. या अभिलाषेसह आपण सगळेजण उपस्थित आहोत. आपण सगळेजण अत्यंत गोड आहात. राजमुद्रा च्या माध्यमातून याचं कीर्तनाचं शूटिंगही होतंय आणि साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. नाव काय? किरण ननवरे. परवा आमच्या आबाच्या घरी कार्यक्रम झाला इथं पलीकडं. आमचे आबा आलेत कीर्तनाला. मग अशा आबाच्याच घरी, व्यवहारे आबांच्या घरी थांबलो होतो आणि तिथून आलो. 100वा आईचा वाढदिवस एवढा सुंदर साजरा केला, एवढा सुंदर साजरा केला. मला पुण्या मुंबईतनं काही जणांचे फोन आले. ते 100वा वाढदिवस साजरा झाला. हा, आम्हाला एकदा त्या कुटुंबाला भेटायचं आहे हो. 100वा वाढदिवस साजरा केला आजीचा, आम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला नवल वाटेल, माझ्याच इंस्टाग्रामच्या आयडीला तो व्हिडिओ आहे. तब्बल 40 लाख लोकांनी व्यवहारे आबांच्या दारातला व्हिडिओ कीर्तनाचा पाहिलाय. असं एवढं सुंदर नियोजन त्यांनी सुद्धा केलं होतं. आपण सगळेजण अत्यंत गोड आहात. माझा वेळ वाया न दवडता माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मला वळायचंय. या कुटुंबाबद्दल मला बोलायचंय. आपण अत्यंत गोड आहात आणि निवडलेल्या अभंगाला सुद्धा मला न्याय द्यायचा आहे. तात्या, तुम्ही माझे नेहमी कीर्तन ऐकता, आजही कीर्तन तुम्ही अत्यंत श्रद्धेने ऐकताय. माझ्या अभंगातील पहिला शब्द अत्यंत महत्वाचा आहे. जीव जिती जीवना संगे. जीव जिते जीवना संगे हे प्रमाण महाराजांनी उच्चारताना बहुतेक काही लोकांचा समूह महाराजांकडे आला असावा. महाराज, आम्ही पण पंढरपूरला जाणारी माणसं, आम्ही पण वारी करणारी माणसं, आम्ही पण माळा घालणारी माणसं, आम्ही पण संसारिक माणसं, पण आम्ही असं ऐकलं सावता महाराजांच्या शेतामध्ये खुरपो लागायला देव येतो म्हण नाही. खरंच आहे. बर, मीराबाईचा वाट्याला आलेलं विष प्यायला देव येतो म्हण नाही. खरंच आहे. कबीर महाराजांचे शेले विणू लागायला देव येतो म्हण नाही. खरंच आहे. अहो, सजन कसायाला मांस तुडू लागायला येतो देव म्हण नाही. खरंच आहे. गोरोबा काकाला मडकी घडवू लागतो म्हण नाही. खरंच आहे. जनाबाईला दळणदळू लागतो म्हण नाही. खरंच आहे. नाही मग खरंच आहे. आम्ही बी दिंडी चालवतो, आम्हाला कुठंच दिसला कसं काय नाही. कधी निमगावात नाही, कधी पिटकेश्वरला नाही, कधी इंदापूरला नाही, कधी लासोरण्यात नाही, कधी जंक्शनच्या पुलाखाली नाही. दिसना कसा? महाराज म्हणले दिसला असता, पण जया चित्ती दैसा भाव तया जवळी तैसा देव. कसा आहे? मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला. अहो, चिवडा तिथं शेवण, भाव तिथं नाही तर तुमचं पाठच आहे. मनी नाही भाव मन देवा मला मनी नाही भाव मन देवा मला देवा शान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. हो, दगडाचा देव त्याला वडराचा भेद. दगडाचा देव त्याला वडराचा भेद. मातीचा देव त्याला पाण्याचा भेद. हे मातीचा देव त्याला पाण्याचा भेद. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेद. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेद. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेद. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेद. देव अशान पावायचा नाही र. खटाळ बकवास थोडा अजून बसलेले हात वाजवा असं धरत एवढे हात समोर घ्या. टाळी वाजवा घ्या. आपण मरू शकतो, आपलंही वर्ष शब्द बोराटे महाराज करू शकतो. तेव्हा मरायच्या आधी भजन करून घ्या. आता कोणकोणत्या देवाला कशा कशाचं भीती आहे, कशा कशाचं भेव आहे ते जरा तुम्ही मला सांगायचा. आवाज पाहिजे. दगडाचा देव त्याला
दगडाचा देव त्याला, दगडाचा देव त्याला, मातीचा देव त्याला, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, लाकडाचा देव त्याला, सोन्याचा चांदीचा देव त्याला, असं चांदीचा देव त्याला. कशाची भीती आहे? मग देवाला जर चोराची भीती असेल, सोन्या चांदीचा, सोन्या चांदीच्या देवाला चोराची भीती असेल, तो कानाला वजू वस्तूवर कशाला गुंडाळता? आणि कान कापून नेलं तुम्हाला वजू होत नाही का? ओय आजीबाई, गळ्यातलं काय, कणातलं काय, नाकातलं काय? सोन्या चांदीचा देव त्याला, देव आशान, देव आशान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही र, नाही. काय दुर्दैव आहे समाजाचं? प्रेताला हात लागला तर माणसं घरी आंघोळ केल्याशिवाय आत पाय टाकत नाहीत. बरोबर ना? मृत व्यक्तीच्या शरीराला स्पर्श झाला तर आंघोळ केल्याशिवाय माणसं घरात जात नाहीत. आणि तीच माणसं जिवंत प्राण्याचं मांस शिजवून खातात. हो, काय अवलादी बिनलाजे असतील हो, काय नालायक असतील हो, बोलूच काय थोडं, काय बावळट असतील हो. कावळ्यात पूर्वज बघतात, नागात देव बघतात, गायीत देव बघतात, आणि म्हातारीच्या अंगावर दातवट खाऊन धावून जातात. येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा. काय दुर्दैव असेल पहा ना तुम्ही. नागोबा मध्ये बाया देव पाहतात. नागपंचमीला निघाल्या ना, चला ग बाई वारुळाला चला, निघाली तिथं जाणार. वराळावर दूध काय ओततील, लाह्या काय टाकतील, माझा भाऊ काय म्हणतील, नागोबाचा फोटो घरात काय चिकटवतील, व्हॉट्सअपला स्टेटसला काय ठेवतील, इन्स्टाच्या स्टोरीला नवऱ्याला मेन्शन काय करून ठेवतील. नागोबा माझा भाऊ आहे, भाऊ आहे, माझा ब्रदर आहे, मी त्याची सिस्टर आहे, तो माझा ब्रोन, मी त्याची शिसो, तो माझा ब्रो, मी त्याची सिस्सो, ती माझी तो माझा भाऊ, मी त्याची तायडी. आणि तोच भाऊ तायडीचं काय चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर आल्या. मग पळायला रान गावतं का? पाल दिसली तरी बाया टनाटना उड्या आणतात. ऐकते ना? जी बाई पालीला घाबरते त्या बाईला तिचा नवरा घाबरतो. काय ताकद असेल? बरोबर का चुकते माझं? जी बाई पालीला घाबरते त्या बाईला नवरा थरा थरा कापतो पुढं. ती काय म्हणाल, तिला राग येईल. काय ताकद असेल? म्हणजे आपली किंमत पालीपेक्षा कमी आहे हे जरा ध्यानात ठेवा. जाऊ द्या, मला पुढे जाऊन सांगायचं. ज्याचा जसा भाव त्याला तसा देव. याही पेक्षा स्वतः श्रीमंत मुक्त कौल्य त्रिजंती भगवान श्री ज्ञानोबा यांनी दिलेलं उत्तर आहे. भाव बळे आकळे ये रवी ना कळे, कर कळे आवळे तैसा हरी, कर कळे आवळे तैसा हरी. जसा भाव तसा देव. ज्याचा शुद्ध भाव आहे, शुद्ध भाव ज्याचा देवदुरी नाही त्याला
ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला भगवंत मिळतच असतो. पण काय झालंय, हे कलियुग आहे. सोमवार आला की महादेवावर श्रद्धा, मंगळवार आला देवीवर श्रद्धा, गुरुवारी दत्तोबा, रविवारी खंडोबा, शनिवार पुरता मारुती आणि शुक्रवार पुरती देवी. सगळं बदलत राहतं ना. जेवढं प्रेम भाद्रपदात गणपतीवर केलं जातं तेवढं प्रेम पुन्हा वर्षभर केलं जात नाही. मग आश्विन महिन्यात देवीचे घट बसवतात, पुन्हा वर्षभर त्याला विचारत नाहीत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी जेवढी इज्जत देवीला असते तेवढी इज्जत ते 4 गुरुवार सोडून नसते. पण त्या 4 गुरुवारी आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि याचं नाव होतं सूरजचंद्रिका. सूरजचंद्रिका या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांबाला. सूरजचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती, पण थोरा मोठ्यांना उलट बोलत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावी. फटकं उघडं घातलं, काठी घेतली टेकायला. काठी टेकत निमगाव कितकीमध्ये आली. दासीनं पाहिलं, दासीने विचारलं, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांनी पाहिलं तर मलाच ओरडतील त्या. तुझी राणी मागच्या जन्मी दासी होती. एकदा शेतामध्ये गेल्यानंतर काही सुवासिनी महालक्ष्मी व्रत तिथे करत होत्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिनं ते व्रत विचारलं, माझं दारिद्र्य नाहीसं करण्याकरता तुम्ही मला व्रताची कथा सांगाल का? उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा. हाय की सगळ्याचं पाठ. आपला असा भाव आहे, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, चक्रा नकरा नकरा चक्रा. तुम्हाला वाटलं काय विशाल महाराज तरी लय दिवस आवडतील लोकाला? दुसरा गाव द्या फक्त. कीर्तनाच्या तारखा द्यायला लोक फोन करतात ना, आपण फक्त कीर्तनाची तारीख नाही म्हणा, फोन कट करायच्या दिवशी शेजारच्याला म्हणता, दुसरा बघ ऊत आलाय बुवांचा. असं आहे ते. फक्त कसं आहे, त्याच्या तोंडावर म्हणायचं नाही नाही तुम्हीच पाहिजे, तुमच्याशिवाय नाही. बघा काय झालं ॲडजस्ट तर होत नाही म्हणा, फक्त होत नाही. नाही म्हणा, सवत तयार आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त इंदुरीकराला सवत नाही. खरं सांगतो तुम्हाला, इंदोरीकर महाराजाला फक्त ऑप्शन नाही, नाही तर सगळ्या बुवांना ऑप्शन आहे. इंदोरीकर महाराजाचा असा आहे, स्मशानात उभा केला तरी बाबा गर्दीच गोळा करतो. कुठं बी उभा करा, कुठं बी, त्यांना पर्याय नाही. आम्हाला ठीक आहे, तुम्ही लय टेन्शन घेऊ नका. बोराटे महाराज नाही ना, दुसरा फक्त म्हणायचंय बोराटे महाराजला तुमचा आवाज लय चांगला आहे, फक्त त्यानं गोड बोलावं म्हणून, दुसरं काय नाही. हे तुम्ही बी ध्यानात ठेवा. जी सुनबाई लय माया करती तिच्यावर जरा कमी ध्यान देत जा. जिथं गोड बोललं जातं तिथं धोका असतो. ऐकताय ना? गोड गोड बोलती, कमरच्या पिशवीतल्या चव्या गुपचूप काढून घेते. कसं आहे, माणसानं 2 माणसापासून सावध राहिलं पाहिजे. 1 गोड बोलणाऱ्यापासून आणि 2 कान भरणाऱ्यांपासून. कान भरणारी माणसं आयुष्यात आली रे आली की चांगल्या नात्यांमध्ये सुद्धा अंतर पडतं. कान भरणारी माणसं चांगल्या नात्यामध्ये अंतर पाडतात, चांगल्या नात्याला कलंक लावतात. माणसं एकमेकांशी बोलायचं बंद करतात फक्त आणि फक्त कान भरणाऱ्या माणसांमुळं. अजून सोपं करतो, कान भरणाऱ्या माणसांचा त्रास एवढा असतो, कान भरणारी मंथरा होती म्हणून रामाला वनवासाला जावं लागलं. कान भरणारा एकेकाळचा धोबे होता म्हणून श्रीरामाच्या धर्मपत्नीला सीतेला पुन्हा माघारी जावं लागलं. कान भरणारा शकुनी होता म्हणून महाभारत घडलं. कान भरणारी माणसं आयुष्यात आली रे आली की आपल्या आयुष्याची त्रिधा तिरपीट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कान भरणाऱ्या माणसांपासून शक्यतो दूर राहा. पण हे जो स्वतःचे कान भरून घेतो त्याला कधी कळत नाही. तो आंधळा झालेला असतो, तो सगळ्याचं ऐकून घेतो आणि मग चांगल्या माणसाची वैरत्व पत करतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकलंय आणि अमुक अमक्याचं ऐकल्यामुळं आपल्यात भांडण झालं, आपल्यात वाद झाला, आपल्या प्रेमामध्ये अंतर पडलं, अशा वेळेला वेळ निघून गेलेली असते. मग एसटी पुढे निघून गेल्यानंतर हात दाखवून मजा नाही. म्हणून वेळीच सावध व्हा. तू कोबरा वेळेतच सावध झाले. सावध झालो सावध झालो जागरणा कशाच्या जीवावरती. गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम.
एकुलते एका विठोबाला आम्ही शरण जातो. आम्ही दुसऱ्या विठोबाला भजणार नाही. अगदी आहे वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, त्याच्याशिवाय आमचं प्रेमही कुणावर नाही. तो का म्हणे हरी माझे नाही कुणी घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे लावता कुणाच्या घरी. अहो आणि दुसरे मज नाही आता, निमिल्या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्ने पांडुरंग, त्याच्याशिवाय नाहीच. बळी हा माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. दुसऱ्या देवाच्या पाया सुद्धा मी पायाचं दर्शन घेणार नाही. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दरोशन, निघे मी तयाचे दरोशन. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दरोशन, निघे मी तयाचे दरोशन. त्या विठ्ठल वाचून आम्ही कोणाला भजणार नाही. त्याची नावं अनंत आहेत. हरी म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. थोडं पुरुष मंडळी मागे जागा नाही. एकदा परत माणसांना त्रास देऊ नका. उशिरा येणार उन्हात उभा करा, लवकर येणार. हरी म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. हे हरी गोपाळ म्हणा नारायण, गोविंद गोपाळ म्हणा नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. राम म्हणा आत्मा राम म्हणा, राजा राम म्हणा, राजा राम म्हणा, राम म्हणा, राजा राम म्हणा, राजा राम म्हणा, राम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, घन श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा तुम्ही, नारायण. गोविंद गोपाळ म्हणा, नारायण 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 नारायण. पांडुरंग सोडून भगवंताला सोडून, श्री विष्णूला सोडून नाही. तुम्ही एकाला भजा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. कसा आहे, हितवाईस तितवाईस, हितवाईस तितवाईस नसावं. कुठेतरी एका ठिकाणी खाता असावं. ज्याला बाजारात क्रेडिट करायची ना, त्यानं 17 दुकानात उधार आणायचं नसते. एकाच दुकानात. कीर्तनकार बी एकच धरावा. उगा सकाळी एक ठेपका, संध्याकाळी एक ठेपका. ह्याला बी म्हणायचं मी तुमच्या संग, त्याला बी म्हणायचं मी तुमच्या संग. त्या अखिल भारतीय गोड बोले संघटनेच्या अध्यक्ष होण्यात मजा नाही. कुठल्या तरी एकाव जीव असावा. एके धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अजिबात नाही. अहो आताच लय देव आले. आणि तुकाराम महाराजाच्या काळात काही देव नव्हते का?
मग महाराज म्हणले का सांगतो तुम्हाला भजारी मसोबा आपुला तो एक देव करून घ्यावा तिन्ही विना जीवा सुख नोहे. मला सांगायचंय तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये आहात ना, तुमच्या खांद्यावर जर टाळ आहे ना आणि गळ्यामध्ये माळ आहे ना, कपाळाला गंध आहे ना, तर खरंच सांगतो पंढरपुरातला पांडुरंग सोडून तुम्ही कोणत्याच देवावर प्रेम नाही केलं पाहिजे. कुठल्याच देवावर, कुठल्याच देवावर. आता गणपती आले टुकुमुक बघतोय चांगला आणि देवी आले गणबाई कुठवर चालता ह्यो बिदर त्यो बिदर इकडं बी देव तिकडं बी देव. काय दुर्दैव आहे. आणि सध्या काय झालंय चमत्काराला नमस्कार आहे. कोणीतरी म्हणावं अमुक अमक्या दगडाच्या फक्त पाया पडा लिकरू होते. डोकं फुडून घेतली पण सोडायची नाही ती. ऐकते 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आता मोबाईलला तसले फोटो येतात 50% डोळे मिटा आमका आमका देव दिसल लगे बाया मिटतात. बघा कोण कोण दिसलं. तसल्या दिसण्यामुळं तसल्या बघण्यामुळं नाशिक जिल्हा प्रसिद्ध झाला. ऐकताय ना. नको तिथं हात दाखवायचा नाही. आणि जरा क्षमा मागून बोलतो. आपला हा हात दिवृषाच्या हातात देण्यापेक्षा आपला हा हात एखाद्या देवाच्या नादाला लागलेल्या दिवृष्पण करणाऱ्या कोंबडं कापा बोकडं कापा म्हणणाऱ्या एखाद्या वाईट माणसाच्या हातात देण्यापेक्षा किंवा भविष्य सांगणाऱ्याच्या हातात हात देण्यापेक्षा आपला हात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या हातात द्या, सावित्रीबाई फुलेंच्या हातात द्या, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना आपला हात दाखवा आणि जमलंच तर ज्ञानोबा तुकोबाच्या हातात आपला हात द्या. तुमचं भविष्य आपोआप घडल, बघण्याची गरज राहणार नाही. आपला हात कोणाच्या हातात द्या. फुलेंच्या हातात हात द्या. आपला हात सद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या हातात द्या, सावता महाराजांच्या हातात द्या. देवरुषाच्या हातात देता तीर्थे थोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. अरे 3 लाखाला चिचतला चिचोका विकला त्यानं. 3 लाखाला घेणारे बिबावळाट 3 लाखाला. कुठं बी डोळं झाकून विश्वास ठेवू नका. आमच्या सुद्धा लय नादाला लागू नका. आमच्यातली बी सरळ राहिली नाही ती. अजून 5 वर्षानं तुम्हाला पेपरात वाचायला मिळेल. चालू कीर्तनात पीटी मास्तरनं चोपदाराला गोळ्या घातल्या. होतंय. तुम्ही थोडा दम काढा. अरे ज्याच्यावर भरोसा ठेवायचा, ज्याच्या पायावर डोकं टेकवायचं त्यांनीच घोटाळे करायचे. आम्ही त्यांना कीर्तनकार म्हणायचं. आम्ही स्वतःला कीर्तनकार म्हणून घ्यायचं नाही आणि त्यांच्यामुळं आम्हाला खाली बघायचं यावं. आणि लोक म्हणतात नाही नाही महाराज लोक लय चांगले आहेत. पण डोळं उघडं ठेवून बघितली तर आहेत. कसं आहे, राजकारण वाईट नसतं. राजकारणातली काही माणसं वाईट असतात. तसं संप्रदाय वाईट नाही. 4-2 वाईट लोक संप्रदायात घुसलेत, त्याच्यामुळं लोक संप्रदायाला नावं ठेवायला लागले. जे घुसलेत ना अशा लोकांपासून जरा सावध राहायला पाहिजे. मला विनंती करायची तुम्हाला. कबीर महाराजांचा दोहा सांगतो. माला बनाई मोती की बीच में डाला सोत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला आम्ही राहावं कसं. कुठल्या तरी एका देवावर प्रेम करा. कुठल्या तरी एका भगवंताला आपलंसं करा. दुसऱ्या देवाच्या नादाला लागू नका. लोक म्हटले आम्ही महाराज पांडुरंगाच्या पायावर जायला तयार आहोत, पण त्याला काय होते, त्याला काय होते, बरंच काय होतं. मग उदाहरण सांगाल का? सांगतो ना. कसं आहे, हे कलियुग आहे. आपली भावना आपली श्रद्धा सतत बदलत राहते. सतत. पण अशा काळात आपल्या भावनेला आपल्या श्रद्धेला स्थिर ठेवायचं असेल ना तर तुम्हाला अध्यात्मात यावं लागेल. माणसानं कुणाच्या आध्यातही नसावं, कुणाच्या मध्यातही नसावं. माणसानं निव्वळ अध्यात्मात असावं. एकदा का तो अध्यात्मात आला रे आला की त्याला कळतं मग कोणाचे पाय धरावेत. मग सांगा ना तो कोबा, आम्ही एक देव धरला नाही,
आणि बाकीच्याही देवांना शरण गेलो तर आमचा तोटा होईल का? नक्की होईल. उदाहरण आहे म्हणे सांगतो. पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवायही राहतं. राहतं का नाही? पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवाय सुद्धा. मग खरं सांगा, तो पण जीवच आहे, मासा सुद्धा जीवच आहे. समुद्राला पाण्याला जास्त प्यारं कोण हो? बेडूक का मासा? मासा. अनन्य आहे ना. जो अनन्य असतो ना तो भगवंताला आवडतो. तोपर्यंत भगवंतानं द्वारका सोडली नाही जोपर्यंत द्वारकेतल्या देवाला द्रौपदीनं दोन्ही हात वरती घेऊन हाक मारली नाही. कोठे गुंतला असे द्वारकेचे राया. मग तिथून आला. सगळी श्रद्धा भगवंतावर होती. सावता महाराजांनी उभ्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही देवाचे पाय धरले नाहीत, फक्त पांडुरंगाचे. आणि म्हणून देव त्यांच्यात खुरपू लागायला येत होता. जनाबाईनं दुसऱ्या कुठल्या देवाला हाकच मारली नाही, फक्त विठ्ठल आला तेव्हा तो दळणदळू लागायला आला. एवढा मोठा पंढरपुरातला देव सोडून तुम्ही दुसरीकडे जायची काय गरज आहे? तुम्ही नेहमी कीर्तनातून ऐकता, जंबूया दीपा माझी एक पंढरपुर गावगा. जंबूया दीपा माझी एक पंढरपुर गावगा. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो गा. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. सर्वला विश्व तोची सर्व होय जाणता. घडी मोडी वेळ मात्र पाप पुण्य संचिता. घडी होय मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता. दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता. भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता. दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता. जागो सुदैवाचा कृपाळू राजा जानसी जीवी जेदा न सांगता सहजा. कृपाळू राजा दानसी जीवी वेगा सांगता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. हे प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. सर्व
आंधळाही पंढरपूरला जातो, पांगळाही त्यालाच बसतो. मग आपण तर हाडामासाची माणसं आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन जगत जीवन नारायण गायी न गुण गुण म्हसोबाचे. तयाचे तयाचे नाही गायी न गुण तयाचे पांगुळ झालो देवा हातन पाय. तो पण तिकडे जातो. मग आपल्याला तर 2 हात 2 डोळे नाक कान, लोकांचं माप काढायला तोंड, चुकीचं ऐकायला कान, नको त्याचा वास घ्यायला नाक, आणि नको तसलं झूम करून बघायला डोळं दिलतंय देवानं. मग तरी देवाकडे गेलं पाहिजे का नाही, सगळी इंद्रिय घेऊन. पण आपण जात नाही. मग इंद्रिय मावळले गा, मावळले गा, मावळले गा. सगळं शरीर गळून जातं, सगळं शरीर गळून जातं. हातपाय चालत नाहीत, डोळ्यानं दिसत नाही, तोंडानं बोलायला येत नाही. नाक मुख गळू लाग, नाक मुख गळू लाग. नाकात शेंबडाच्या 2 धारा वाहतात, दात 32 पडून जाते, आणि मग कधीतरी एखादी दिंडी दारात येते. नानोबा तुकाराम. मग खाट्यावर कोपऱ्यात पडलेलं म्हातार म्हणतं, बुवा नेता का मला पंदल बोलला. बाबा घालता का माळ, थोल्या ताती का त्याला बाते होता. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर मजबूत आहे ना, तोपर्यंत त्या विठोबाला शरण जाओ. याही पेक्षा सांगतो, आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा. वाजू दे. आलिया संसार उठावे हो करा, आलिया संसार उठावे हो करा, आलिया संसार उठावे करा, आलिया संसार उठावे करा. आलिया संसार उठावे करा, आलिया संसार उठावे करा, आलिया संसार उठावे करा. शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. संसार उठावे करा, शरण जा उदारा देह हे काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याची काय आहे, पण हे जीवाला कळत नाही. आणि म्हणून जीव नेहमी मधली भूमिका घेतो. ऐल तीरावर नाही, पहिलं तीरावरती नाही, प्रवृत्ती धारक नाही, निवृत्ती धारक नाही. आपल्याला उन्हाळा सण होत नाही, पावसाळा सण होत. जीव असा मधली भूमिका स्वीकारतो. जीवाच्या जवळ एक सगळ्यात मोठा दोष आहे, जीव स्वार्थी आहे. हो, विती एवढाले पोट, त्याचा केवढा बोबाट. त्यातली त्यात मनुष्यासारखा स्वार्थी कुणीच नाही. रस्त्यानं ट्रक निघाला होता, त्यातनं एक तांदळाचं मोठं पोतं घसरलं खाली पडलं. मग तिथं 4-2 चिमण्या आल्या, त्या उसवलेल्या पोत्यातनं एक 4-5 दाणे टिपले, व्हा पोट भरलं, उडून गेल्या. मग तिथं काही वेळानंतर एक शेळी आली. शेळीनं माझ्याकडे पहा 1-2 उंजळी खाल्लं, निघून गेली. मग त्या तांदळाच्या पोत्याजवळ एक म्हैस आली.
म्हशीनं सुद्धा 2-4 किलो खाल्लं, म्हैस निघून गेली. मग तिथं माणूस आला. काय केलं असेल हो माणसानं? विते एवढाले पोट त्याचा केवढा बोबाट. आता लक्ष देऊ नाही कीर्तन करणाऱ्याला कळत. एवढा स्वार्थी आहे मनुष्य. एका माणसाचं लग्न जमत नव्हतं पोराच, जमूनच काही केल्या. वर्ष तर सगळी संपून गेली. बहुतेक त्याला असं वाटलं आया है वैसा ही जाएगा, आता आपलं काय होणार नाही, तसाच जातो का काय. त्यामुळं त्यानं शेवटचा पर्याय केला. खूप मोठी तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाला. देव म्हणे माग, तुला कसली बायको पाहिजे ती माग, मी तुला देतो. तो म्हणला आता देव द्यायला आलाय ना, मागून चांगलं मागायचं. तो म्हणाला भगवंता मला ना नटी पाहिजे, नटी. देव म्हणे का रे, एक तर तुझं लग्न जमत नव्हतं, आता कसं तरी जमवायला आलो मी, आणि तू आत्तापर्यंत एजंट लोकांना पैसे देऊन कंटाळला असशील, एवढं सगळं केलं असेल, जिथं जाईल तिथं म्हणलाय आम्हाला पोरगी बघा पोरगी बघा. आता मी द्यायला आलो तुला, तर एखादी चांगली पोरगी मागायचं ठीक आहे, पण तू नटी मागतोस, केवढा स्वार्थी रे तू. तो म्हणे हे बघ देवा, द्यायची असते तर नटीच दे. देव म्हणला देतो, हरकत नाही, पण सांग तुझं नाव काय आहे. तुझा जो धर्म असेल ना त्या धर्माची नटी तुला द्यायची. तू जर मुस्लिम असलास ना तर तुला करीना द्यायची. तू जर हिंदू असला तर तुला ते दीपिका द्यायची. आणि तू जर ख्रिश्चन असलास तर तुला जॅकलिन द्यायची. तू माग, मी देतो. एवढा स्वार्थीन चतुर होता तो. देवा कसं कसं आहे. देव म्हणे हे बघ, मुस्लिम असला तर करीना, हिंदू असला तर दीपिका, आणि ख्रिश्चन असला तर जॅकलिन. सांग बरं नाव तुझं. तो म्हणे अब्दुल नारायण डिसोजा. एवढा स्वार्थ आहे मनुष्य, एवढा स्वार्थ आहे. हा जीव आहे असा, इतका स्वार्थी जीव एका देवाच्या नादाला लागल तरी कसा. आणि त्याला जर एका देवाकडे आणायचं असेल ना तर त्याला काही उदाहरणं द्यावी लागतील. बेडूक पाण्यात राहतं, पाण्याशिवायही राहतं. खेकडा पाण्यात राहतो, पाण्याशिवायही राहतो. साप पाण्यात राहतो, पाण्याशिवायही राहतो. मगर पाण्यात राहते, पाण्याशिवायही राहते. मासा पाण्यात राहतो आणि पाण्याशिवाय सुद्धा नाही राहत. तुकाराम महाराज म्हणले मला तेच सांगायचंय. मासा जसा पाण्या वाचून राहत नाही तसा खरा साधक भगवंताशिवाय राहू शकत नाही. यासाठी आजचा अभंग आहे. जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे,
दया जैसा भाव दया जैसा भाव दया चित्ती जैसा भाव दया जैसा भाव दया जैसा भाव जैसा भाव एकदम मनापासून टाळी वाजवा सुरुवात करत मनापासून जीवना संगे अभंगाचं दुसरं चरण असं आहे जया चित्ती जैसा भाव असू द्या नका सोडू माझ्याकडे बघा तर तिथून नका सोडू माझ्याकडे बघा जया चित्ती जैसा भाव कैसा भाव सांगतो तैसा भाव छोट उदाहरण देतो छोट फक्त लक्ष देऊन ऐका तुलसीदास महाराज हे रामा वाचून कोणाच्याच पाया पडत नव्हते एकदा काही शिष्य परिवार म्हणाले का हो आपण जाऊ ना म्हणे कुठं आपण एकदा जाऊ म्हणे कुठं रामाच्या पाया पडायला म्हणे जाऊ आणि कृष्णाच्या येत नाही म्हणे अहो वृंदावनला चला भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर आहे म्हणे खूप देखणा देव आहे आपण जाऊया देवाला पाहायला म्हणे येणार नाही देवाला पाहायला येणार नाही जर आलो तर फक्त रामाकडेच येईन प्रभू रामचंद्र सोडून मी कुठल्याही देवाच्या पाया पडणार नाही बाकीचे म्हणले अहो चला तर खरं म्हणे येणार नाही अहो चला तर खरं तुळशीदासांनी एक मान्य केलं येतो पण डोळ्यावर पट्टी बांधून येणार पण त्याला पाहणार नाही देवळात येणार नाही शेवटी नाईला जाणं डोळ्याला पट्टी बांधली आणि डोळ्याला पट्टी बांधून तुळशीदास महाराज वृंदावनात श्रीकृष्णाच्या समोर गेले डोळ्याला पट्टी होती लोक म्हणले आता आलाय ना तर हात तरी लावा पायाला तुलसीदासांनी नाईला जाणी जाऊ दे म्हणे काय असेल ते असेल शेवटी एकाच देवाचे अवतार आहेत ना मग काय फरक पडतो पायाला हात लावायला झाकलेले डोळे बांधलेली पट्टी आणि हात मात्र पायाला लावला आता प्रभू रामचंद्र समोर उभा असताना हातामध्ये धनुष्य बाण एक पाय थोडा पुढं एक पाय किंचित मागं अशी श्रीरामाची मूर्ती आहे पण कृष्णाची मूर्ती मात्र देहुडा चरणे एक पाय दुसऱ्या पायाच्या वरून बाजूला ठेवलेला आता त्यांच्या मनात होतं रामाचे पाय हे दोन्ही सोबत असतील आणि कृष्णाचे पाय देहुडा असतील मग आता पायाला हात लावताना देहुडाच चरण लागायला पाहिजे ना पण तुलसीदासाने पायाला हात लावला तर कृष्णाचे पाय मूर्तीचे पाय कृष्ण मूर्तीचे देहुडा चरणी लागलेच नाही ते रामाच्या पायासारखे लगेच डोळ्यावरून पट्टी काढली पट्टी काढून पाहतात तर श्रीकृष्ण ओठाला बासरी कपाळाला मोरपंख डोक्यावर मुकुट पाठीमागं गाईला टेकलेला श्रीकृष्ण आणि डोळ्याला पट्टी बांधून हात लावला तो रामाची पाऊल हे झालं कसं तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे तुमचा भाव शुद्ध असेल ना तर तुमच्या देवाला तुमच्याकडे यावंच लागल अजून एक उदाहरण देतो तुम्ही ऐका असंच एकदा गोरोबा नरहरी सोनार महाराज देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार पंढरपुरात चालले होते असताना शिवभक्त होते भगवंताच्या कमरेचा करदोटा बनवून देण्याचं काम त्यांच्याकडे आलं तुम्हाला कथा माहित आहे पंढरपुरात गेले सोनार होते उत्तम दर्जाचे होते लोकांनी त्यांची निवड केली ते म्हणाले मी कारागीर आहे मी करदोटा बनवतो पण मी त्या देवाचं तोंड पाहणार नाही मी शिवभक्त आहे मग मी दोरा देतो तुम्ही माप घेऊन या सेवकाने तेच केलं कमरेला दोरा बांधला परत आणून दिला करदोटा बारीक तरी व्हायचा मोठा तरी व्हायचा 100 वेळेला माप आणलं पण माप काय जुळत नाही शेवटी म्हणाले ह्या आशिया खंडात माझ्यासारखा कारागीर सोनार असा कुठेच नाही पण मी एवढं तंतोतंत माप घेतो तरी अशी अडचण काय होते शेवटी मीच येतो पण डोळ्याला पट्टी बांधून येतो डोळ्याला पट्टी बांधून गेले आणि कमरेला हात लावला तो शिवलिंग पायाला हात लावला शिवलिंग पट्टी उघडली श्री विठ्ठल पट्टी डोळ्यावर बांधली महादेवाची पिंड काय कळता कळेना आणि मग काल एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद हा भाव आहे हा शुद्ध भाव असेल तर भगवंत तुम्हाला मिळेल जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव असं आहे ज्याचा शुद्ध भाव आहे त्याला देव दिसतो त्याला देव भावतो त्याला देव भेटतो त्याच्याशी देव बोलेल अरे नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसत होता याचं कारण नामदेव महाराजांचा भाव हा देव भाव झाला होता एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसत होता याचं कारण एकनाथ महाराजांचा भाव देव भाव झाला होता आणि आपल्याला अजूनही गाढवात गाढवच दिसतंय याचं कारण आपला भाव
आणा तुमचं तुम्ही. म्हणून जयाची तयाजवळ ये तैसा देव. खऱ्या वारकऱ्याला एकादशी दिवशी भूक लागत नाही, कधीतरी धरणाऱ्याला दम निघत नाही. जया चित्ती जैसा भाव तयाजवळ ये तैसा देव. ज्याचा जसा भाव आहे तसा त्याला भगवंत कृपा करतो. कसं आहे, क्षमा मागून बोलतो, गायी सुद्धा वासराची जेवढी भूक आहे तेवढीच पाणावते. त्यानं जर गायीच्या जवळ गेला नाही तर गायी त्याचं पोट भरू शकणार नाही. तसं आपण जर भगवंताच्या जवळ नाही गेलो तर भगवंत आपल्याला तरी जवळ कसं करल. एक पाऊल टाका, भगवंत आपल्याकरता 100 पावले येईल. पण टाकून तरी बघावं. लोकाला काय निगेटिव्ह दिसत राहतं, पॉझिटिव्ह दिसत नाही. काल कीर्तन झाल्यावर मला एक जण म्हणे, महाराज देव काय नसतं, देवाच्या पाया पडायला आल्यावर यशवाडीला नाही का दुर्घटना झाली आणि 10 माणसं मेली. खरं आहे, वाईटच झालं. नाही हो म्हणे, देवदर्शनाला गेले होते, विहिरीत गाडी पडली, वाईटच झालं. अरे बाबा, ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग असतात, हे प्रारब्ध असतं. माणसाच्या आयुष्यात दुःख काय येतं तर ते दुःख संचितावर अवलंबून असतं. मग लोक म्हणतील का हो, अध्यात्मानं संचित बदलावता येत नाही का? नाही, संचित बदलावता येतं, पण सध्याचं संचित तुम्ही बदलू शकत नाही. त्याचं कारण, प्रारब्ध म्हणजे नेमकं काय तर धनुष्याला लागलेला बाण आहे. प्रारब्ध म्हणजे नेमकं काय आहे? हा फिरणारा पंख आहे. प्रारब्ध बदलवायला येत नाही, ते थांबवता येतं. धनुष्यानं दोरी ओढलेला बाण आणि सुटलेला बाण थांबवता येईल का? नाही. एकदा तो सुटलाय ना म्हणजे तो वेध घेणारच आहे. पंख्याचं बटन बंद केलं लगे बंद होतं का ते? त्याची गती आहे, ती गती काही काळ फिरत राहते. तसं आज तुम्ही अध्यात्मात आहात ना, मग लगे उद्या तुम्हाला भगवंत दर्शन देणार नाही. प्रारब्धाची पाठीमागची काहीशी गती आहे, ते दुःख तुमच्या आयुष्यात येणार आहे. काही दिवस दम काढा. लोकाला काय वाटते, आज पोरग संसद टाकलं की उद्या इंदुरीकर व्हावं, आज तूप खाल्लं की लगे रूप येतं का? मला एक उत्तर द्या माय, तुम्ही आईसारखे आहात. एखाद्या पोरीचं लग्न झालं की लग्न झाल्या तिला तिकडची लोक आजी म्हणतात ना? नाहीत म्हण. अरे आजी म्हणून घ्यायला आधी तिला लेकरू बाळ व्हावं लागल, ते मोठं व्हावं लागल, त्याला बायको मिळावं लागल, त्याला लेकरू बाळ व्हावं लागल, मग त्याला रांगायला यावं लागल, मग ते आधी बाबा बाबा मामा मामा काहीतरी म्हणल, आणि मग सगळ्यात शेवट आजे म्हणल, मग त्याची तुला बिस्किट हाणता येतील. तशी कशी लगेच खाती? म्हणजे असा हा सूत्र आहे, असं हे सूत्र आहे का? असा हा प्रारब्धाचा भाव आहे, तो हळूहळू सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही भक्ती मार्गातनं एक्झिट करू नका, लगेच बाजूला जाऊ नका. तुम्ही चालत राहा, हळूहळू ढाळे थोडं हळूहळू तुम्ही जर चाललात ना तर भगवंत कृपा करेल. मग महाराज नेमकं आम्ही कसं भगवंताशी प्रामाणिक राहू? तुम्ही एक काम करा, माशासारखं आणि पाण्यासारखं तुम्हाला जमणार नाही. तुम्ही त्या कमळासारखं राहा. सूर्य उगवला की कमळ उगवतं, म्हणजे ते फूल उमलतं, आणि मावळला की ते फूल मावळतं. तुम्ही कमीत कमी तसं तरी राहा. तसं तरी राहा. त्या कमळासारखं तरी तुम्ही राहा. त्या कमळाच्या ताकदीनं कडू माणसं गोड झाली हो. कडू हे महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध आडनाव आहे, आणि हे अजूनही ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. ऐकताय ना? त्या ताकदीनं काय काय होतंय. कुठं कुठं जातात लोक. काही दिवसांपूर्वी गुवाहाटीला गेलते, आता दिल्लीला जाऊन आले की नाही? कशाच ताकदीनं? कमळाच्या. मग कमीत कमी तुम्ही कमळासारखं तरी राहा. कमळासारखं म्हणजे तुमच्या मनात जे फुललंय ते म्हणत नाही मी, पाण्यात चिखलात उगवलेल्या कमळासारखं म्हणतोय मी. सूर्य उगवला तिकडं बघून ते उमलतं, सूर्य मावळला मावळून जातं. तसं कमीत कमी सप्ताह बसला कीर्तनाला जात जा. सप्ताह संपला जत्र जात जाऊ नका, जा चाल. कमीत कमी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आलाय, मग तरी विठ्ठल विठ्ठल मनात म्हणत जा. नाही तर चपल्या कुठं सोडल्या त्या? कोणी पाणी वतलं असेल. डोकंबाज माणसाची चप्पल कधीच जात नाही. ती 2 चपल्या एका जागेवर सोडितच नाही, एक तिकडं सोडतं आणि एक इकडं सोडतं नी. आणि त्याच्यावर काय डोकंबाज चपल्या गेल्यावर 7.5 जाती म्हणतात. ज्याची गेली त्याला विचार, 350ला काम लागते. सकळा पडी भान परित्या कमळाचे जीवन.
भगवंतानं परिपूर्ण कुणालाच बनवलेलं नाही. पक्ष्यांना आकाशात उडता येतं पण त्यांना पोहता येत नाही. माशाला पाण्यामध्ये पोहता येतं, त्याला पक्ष्यांसारखी भरारी मारता येत नाही. बियाणं कॉन्क्रीटवर पडलं तर ते रुजत नाही, फुलत नाही, उगवून येत नाही. म्हणून बियाण्याला नावं ठेवायची नाहीत. त्याला चांगली माती चांगलं खत मिळालं असतं तर ते फुलून आलं असतं. माशाला उडता येत नाही म्हणून त्याला नावं ठेवायची नाहीत. का? पक्षाला पोहता येत नाही. आणि पक्षाला पोहता येत नाही म्हणून त्याला शिव्या द्यायच्या नाहीत आणि त्याचं माप काढायचं नाही. त्या पक्षाला माशासारखं पोहता येत नाही. माशासारखी त्याच्याकडं ताकद नाही. आपण काय करतो माहिती आहे? जिथं कमी आहे ना ते आपल्या डोळ्याला दिसतं. बंगला बघायला गेल्यावर चांगला बंगला आहे ना, कौतुक करावं का नाही? थोडी फरशी खराब आहे, अरे तुझ्या टॉयलेटला दरवाजा नाही, खाली बसल्यावर अख्खा समृद्धी महामार्ग रिकामा दिसतो, मोकळाच, कुठं स्पीड ब्रेकर सुद्धा नाही, आणि लोकांचं शलमाप काढता. म्हणून सकळा पडिये भानू परित्या कमळाचे जीवनो. लोक म्हटले तुकोबा दोन्ही उदाहरणं कळाली, पण का हो तुम्ही हे माशाचं उदाहरण दिलं, कमळाचं फुलाचं उदाहरण दिलं, आम्हाला आवडलं नाही. आमच्यातलं एखादं उदाहरण सांगा ना. मग तुकाराम महाराजांचं हृदय हे लावलं. महाराज म्हणाले असं करा, तुम्ही आईसारखं आणि लेकरासारखं अनन्य राहा. तुम्ही बघा, नळावरती भांडी घासत असते आई आणि पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ. लेकरू रडायला लागलं तर लेकराच्या रडण्याचा सगळ्यात आधी आवाज कोणाच्या कानावर जातो? घरातल्या 100 माणसांच्या. हातातलं काम बाजूला टाकते आणि पाळण्याजवळ येते. सोन्या, तुला कोणी पाहिलं नाही का रे? सासू म्हणते आम्ही होतो की. आत्याबाई तुम्ही होता. मग लेकराच्या घशाला कोरड पडली का? उचलून घेतलं नाही. लेकरू खेळतं, खेळता खेळता पडतं, ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला. जाऊ द्या, आई कीर्तनात असावी, तिचं लेकरू तिच्या सोबत असावं. कीर्तन कितीही चांगलं असू द्या, पकवाजन कितीही पकवाज चांगला वाजवू द्या, कीर्तनाला आलेली माणसं कितीही चांगली असू द्या, त्या आईचं लक्ष कीर्तनावर नसतं. तिचं बाळ कुठं आहे? तो का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. किती लक्ष आहे तेवढं सांगतो आणि थांबतो. थोडंसं फक्त 2 मिनिटं लक्ष द्या. हा सगळा परिवार आईवरती खूप प्रेम करणार आहे, ज्यामध्ये मारुती दादा, उत्तम दादा हे 2 पोरं तर आहेतच, पण अगदी नातवंड सुद्धा, अगदी संजयजी, त्याचबरोबर आदरणीय महेश दादा, अक्षय दादा, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. सगळ्यांनी ऐका. फार मला चांगलं सांगायचं. आई जोपर्यंत घरामध्ये असते तोपर्यंत तिची किंमत पोरांना नसते. आई निघून जाते मग आईचं प्रेम आपल्या लक्षात येतं. तुम्ही बघा, मुलगी माहेरला आली, आई कोपऱ्यात पडलेली असते खाटेवर, बळ नसतं तिच्यात, पण भावाचं लेकरू मोठ्यानं ओरडतं, आजे आत्या आली बघ. हे 3ही आत्यानं ऐकलं पाहिजे. आमच्या आज सखूबाईनं ऐकलं पाहिजे, पद्मिनीताईनं ऐकलं पाहिजे, आमच्या मंगल आत्यानं ऐकलं पाहिजे. 3ही लेकी दारात येऊ द्या, रिकाम्या हातानं म्हातारी बाहेर येत नाही. भाकरीचे 2 तुकडे आणते, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल, कडा कडा बोटं मोडल, आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, आणि मग लेकीला घरात प्रवेश. बरं, मुलीला तरी माहेर कुठपर्यंत असतं? माहेरामध्ये आई जिवंत आहे ना तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातनं माय मरते त्या दिवशी लेकीची पावलं जड होतात. ते म्हणते कुणासाठी जायचं माहेरात? ज्या आईसाठी जात होते ते आई नाही राहिली. आता काय पाहायचं ते फक्त फोटोत बघावं लागतं. अजून सांगेन मी तुम्हाला, जरा थोडं कान देऊन ऐका. तुम्ही दोघांना ऐकलं पाहिजे. उत्तम दादानी, मारुती दादानी मला जेव्हा हे तारीख द्यायला आले होते ना, तेव्हा आईबद्दल खूप सांगत होते. आमच्या आईनं म्हणे आमच्यासाठी खूप केले हो, खूप कष्ट केले. तुम्हाला मला सांगायचं आहे, तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, आईच्या प्रेमा वाचून सगळेजण भिकारी असतात. आईच्या प्रेमा वाचून सगळे भिकारी असतात. कसं ते सांगतो. लहान लेकरू होतं 7 वर्षाचं, आईबरोबर जत्रेला गेलं. मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे म्हणून रडत होतं. माय म्हणायची पैसे नाहीत. आई मला ती गुडदाणी खायची. अरे पैसे नाहीत, आपण गरीब आहोत. आई मला ती जिलेबी खायची. अरे पैसे नाही राजा, आपण गरीब आहोत. आई मला पाळण्यात बसव.
पैसे नाहीत. आई, अगं माझे मित्र बसले पाळण्यात, 100 रुपये लागतात, तेवढे तरी दे. अरे पैसे नाहीत राजा. आईनं लेकराला कमरेवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, बाजूला एक पानपोई होती, त्यातलं ग्लासनं पाणी दिलं त्याला, डोक्यावरून हात फिरवला, त्याचा गोड पा घेतला. ए राजा, लेका 7 वर्षाचा झाला, आता काय लहान राहिला रे खेळणं मागायला. आई पाहिजे. हे बघ, मागायचं नाही, तुला जत्रा दाखवून आणते, नाही तर घरी नेत. आई तुझ्या गळ्या शपथ, काही मागत नाही, पण घरी नको जायला, जत्रा बघू. 5 मिनिटं फक्त आई शेजारी लेकरू थांबलं आणि आईची शपथ घेतली होती ते विसरून गेलं. मंगेश दादा पुन्हा आईनं लेकराला विचारलं, आता का रडतो रे फुनतो? आई मला खेळणं पाहिजे. अरे पैसे नाहीत. त्याला आईचा रागच आला जरा. असंच असतं. लेकरू 5 वर्षाचं असतं ना ताई, त्यावेळेला जगात सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जवळची त्याला कोण वाटते तर आई. तेच लेकरू 10 वर्षाचं होतं, त्याला त्याची मम्मी नाही आवडत. त्याला वाटतं माझ्या मित्रांची आई किती चांगले आहेत, डब्यात मी काय काय देतात, माझ्या आईला नुसतं काम असतं, माझ्यावर प्रेमच नाही आईच. तेच लेकरू 15 वर्षाचं होतं, त्याच्या लक्षात येतं बाकीच्या आईंचे विचार लई चांगले ना, आपली आई जरा गावंढळच आहे. तेच लेकरू 25 वर्षाचं होतं, आता तर त्याला आई कसलीच आवडत नाही, त्याला त्याच्या वर्गातले मित्र आवडतात. तेच पोरगं 35 वर्षाचं होतं, आता त्याला आई तर अजिबातच आवडत नाही, त्याला त्याची बायको खूप आवडते. तेच पोरगं 45 वर्षाचं होतं आणि मग त्याला कळतं कधी 40-50 रुपये आईला मिळाले नाहीत, कधी 5-50 हजार रुपये तिनं तिच्या हातानं मोजले नाहीत. अरे 400-500 रुपयाचं लुगडं तिला नीट मिळालं नाही, पण 400चं आणि 500चं लुगडं नेसून करोड रुपयाची इज्जत कशी कमवावं हे जिला कळतं तिला आपली आई म्हणतात. हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आईचं वय झालेलं असतं. तीच माय म्हातारी होते, हे लेकरू 55 वर्षाचं होतं. त्याच्या लक्षात येतं आईनं जे कष्ट केलं ना ते आपल्या बायकोला उभ्या हयातीत जमायचं नाही. घरी जातं ते पोरगं, आपला चेहरा आईच्या पदराला पुसतं. आई म्हणते सोन्या अरे चेहरा खराब होईल रे, पदर खराब आहे. आणि तोच चेहरा बायकोच्या पदराला पुसायला जातो तर बायको म्हणते ओ मालक, अहो तुमचा चेहरा खराब आहे, माझा पदर खराब होईल. हा फरक तेव्हा त्याच्या लक्षात येतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आईचं वय झालेलं असतं, आईचं काळीज लेकरासाठी तिळतिळ तुटत असतं, पण काही होत नाही. अरे कधीही बाहेर जा आणि माघारी या, जेवलास का म्हटल्याशिवाय आईच झोप लागत नाही. तिचं वय झालंय, झाड जुनं झालं, फळं द्यायचं बंद करल, सावली द्यायचं कधी बंद करत नाही. आणि खुशाल पोरामध्ये बळ आलं आणि आई म्हातारी झाली की पोरग सरळ लोकाला म्हणतं आई जरा अडाणी आहे, आईला अक्कल नाही, आईला काही कळत नाही. लेका नख लावला असता नख तरी मेलो असतो आपण. कमरेवर बसलेलं लेकरू आजूबाजूला पाहताना रडतं. आईनं सांगितलं सोन्या 7 वर्षाचा आहे रे, पैसे नाहीत आपल्याकडं. ऐक रे राजा, ऊन वाढले, चल घरी. लेकरू म्हणतं नाही येणार. आईचा राग आला, बाळानं आईला ढकलून दिलं आणि इवल्याशा पावलानं दुडू पावलानं पळत पळत गेलं पोरग आणि जत्रा पाहायला लागलं. गुडदाणीचं दुकान पाहिलं, जिलेबीचं दुकान पाहिलं, रसाचं दुकान पाहिलं, खेळण्याचं दुकान पाहिलं, फुग्याची दुकानं पाहिली आणि पाळण्याजवळ गेलं. गोल पाळणा, आकाशी पाळणा फिरत होता. फिरणारा पाळणा पोरानं पाहिला. पोराचे मित्र त्या पाळण्यामध्ये होते. दुसरीतलं लेकरू आहे, काय कळतंय त्याला. टाटा बाय बाय झालं, पाळणा थांबला, लेकरूही थांबलं. उड्या मारणारं लेकरू अचानक शांत झालं, पाय पोळायला लागले होते. थोडं बाजूला जावं म्हणून बाजूला झाला आणि त्याच्या लक्षात आलं जिच्या बरोबर आलो ती आई कुठं आहे. गर्दी वाढली आणि वाढलेल्या गर्दीमुळं माय आणि लेकराची ताटातोड झाली. मग शोधायला लागलं आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे. तुमच्यासारखा एक चांगला माणूस आला. हे पोरा काय रडतो रे? आई पाहिजे. रडू नको, चल तुला गुडदाणी खायला देतो. नाही खायची, आई पाहिजे. पायाला चटके निघत होते, ऊन लागत होतं, उचलून घेतलं. ए पोरा चल, अरे तुला भजी खायला घालतो. नको. मग कोण पाहिजे? आई पाहिजे. बर चल तुला पाळण्यात बसवतो. नाही बसायचं. त्या माणसाने 100 रुपये काढले पोराच्या हातावर दिले, त्याने फेकूनच दिले. कोण पाहिजे? आई पाहिजे. माझा दृष्टांत संपला, मला कीर्तन थांबवायचंय. मला एक उत्तर द्या. मगाशी सगळं पाहिजे होत, सोबत कोण होतं? आता सगळं फुकट मिळतं की आता कोण पाहिजे? उत्तम दादांना, मारुती दादाला जगातली सगळी सुख मिळतील. पद्मिनी ताईंना, मंगल आत्याला सगळे सुख सखुबाईंच्या पायात लोटांगण घालतील. हे ऐकलं पाहिजे आपण. शालनताईनं, कुसुमताईनं हे ऐकलं पाहिजे. सगळं मिळेल
या घरातल्या लक्ष्मीवरून तुम्ही आलात. आमच्या मनीषा ताईनं, प्रियंका ताईनं, शुभांगी ताईनं हे ऐकलं पाहिजे. सगळी सुख पायावर येतील. आमच्या अक्षय दादानं, महेश दादानं, संजय दादानं ऐकलं पाहिजे, मंगेश दादानं ऐकलं पाहिजे. सगळं मिळाल. आईला फक्त फोटोत बघावं लागेल. आई असते तोपर्यंत नसतं भान, आणि निघून गेल्यानंतर धावायलाही कमी पडतं रान. परवा आईला विचारलं, आई का ग जात नाही मामाच्या गावाला? माझ्या जन्मदात्या आईनं उत्तर दिलं, सोन्या तुझी आजी होती तोपर्यंत आठवड्याला जात होती. आजी गेल्यानंतर पावलं जड झाली रे. माहेरामध्ये रिकामी पिशवी नेऊ दे, वापस येताना हातातल्या पिशवीत ओझं येतं. कांदे बटाटे लसूण येसराची चटणी काय द्यायची गोष्ट आहे, पण लोणच्याची भरणी बांधू देती ना. लेकीच्या प्रपंचाला पोहोचत राहते. माय मेली की लेकीचं माहेर तुटतं रे. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळे उठायच्या अगोदर जागच व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. माझ्या ताईनो बहिणीनो, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोण असेल तर आई आहे. जगातली सगळ्यात जवळची मैत्रीण तुमची कोण असेल तर ती आई आहे. तुमचं लेकरू तुम्ही जेवढं सांभाळलं नाही, तुम्हाला तर माहितीही नव्हतं तळहातावर बाळ कसं घ्यायचं. तुमच्याकरता तुमची माय धावून आली हे कधी विसरू नये. आणि खुशाल लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात की आईला काही कळत नाही. आणि माय मेल्यावर चुलीवर भाजलेल्या भाकरीतच आई बघावी लागते. माय मेल्यावर दारात टाकलेल्या सड्यात आई पाहावं लागल. जपाच्या माळेमध्ये आईला पाहावं लागेल. गोठ्यात बांधलेल्या गायीमध्ये आईला पाहावं लागेल. दारात टाकलेल्या रांगोळीच्या सड्यामध्ये आई पाहावं लागेल. आई तर पुन्हा दिसणार नाही ना. म्हणून आई आहे तोपर्यंत सांभाळा. आईचा पदर जगात सगळ्यात श्रीमंत आहे. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना आईचा पदरच सोन्याची चादर होतो. पदर त्याला काना मात्रा वेलांटी उकार नाही. पदराला गाठ नसते. पदरासारखं ऐश्वर्य संपन्न जगात काहीच नाही. जेवढं पाणी आई चमच्यानं तुळशीला वाहते ना, अरे भर लग्नात, तेवढंच पाणी आईच्या डोळ्यात नाही वाया चाललेलं असतं. नवरी सजलेली असते, तिच्या मैत्रिणी आजूबाजून उभा असतात. नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या पाठीमाग उभा आहे. नवरीचा मामा नवरीच्या पाठीमाग उभा राहतो. मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये तुमचा बाप उभा होता. जरा आठवा तुमचं लग्न. भरलेल्या मंडपामध्ये पाहुणे रावळे होते. बहुल्यावरती हे नवरा नवरी उभा आहेत. आंतरपाठ मध्ये धरलेला असतो. आणि ब्राह्मण काका पुकारतात, लग्नाची सुरुवात करायची का? टचकन आईच्या डोळ्याला पाणी येतं. आई स्टेजवर नसते, आई मंडपात नसते. मंडपाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तुळशीची कुंडी असते, आणि चमच्यानं तुळशीला पाणी वाहते. जेवढं चमच्यानं तुळशीला पाणी वाहते ना, तेवढंच तिच्या डोळ्यातनं पाणी वाया चाललेलं असतं. आणि मनात एकच असतं, तळहाताच्या फोडाप्रमाणे पोरगी सांभाळली, लहानाची मोठी केली, राणीसारखी वागवली, किती प्रेम केलं त्या बाळावर. का कशी पटकन 20-21 वर्षाची झाली कळलं नाही. नांदायला चालली, पाहुणी झाली, पुन्हा आणायचं म्हटल्यानंतर पाहुण्याला विनंती करावं लागेल. लोकाच्या हातात काळजाचा तुकडा देतो. जावयाच्या पाया पडते काय, व्याह्याच्या पाया पडते काय, सांभाळा म्हणते लेकीला, आणि अलगद ओठावरती तिच्या ओळी येतात. तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना, लाडाची लेकबाई हरहुन राजेरी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी, जीवातला जीवा मी केला आता तुम्ही माया बाप हिच्या जन्माचे सावर, जीवा खालीवर हो तुला पाठवी तारानी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. त्या पुरीसाठी आईचा जीव तिळ तुटतो. आणि लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात, आईचं आमच्यावर प्रेम नाही. माझी जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कमी समजायचं नाही. का हो? आईला का कमी समजायचं नाही म्हणता?
त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. देवाची सेवा करून आणि आईची सेवा करून एक फरक आहे. आईची सेवा करून देव मिळतो, पण देवाची सेवा करून गेलेली माय पुन्हा कधी मिळत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्यावर प्रेम करा. जसं या कुटुंबानं प्रेम केलं. का प्रेम केलं याचं उत्तर, तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, माता तुका म्हणे माता. फुलं वाटा. तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, म्हणे माता तुका वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, तानुल्याची चिंता, दया सगळे विठोबा रमाई, विठोबा हरी विठोबा वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हे तुकाराम 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 तुकाराम. कुंडली वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. सर्वांचे मनापासून आभार. या कुटुंबातील सर्व सदस्य आदरणीय उत्तम दादा, मारुती दादा, मंगेशजी तथा महेश दादा, संजय दादा, सगळ्यांचंच माझ्यावरती नितांत प्रेम आहे. आदरणीय अक्षय भाऊ असतील, त्याचबरोबर महेश दादा आहेत, आमच्या सगळ्या परिवारातील सदस्य, या तीनही माझ्या आत्या, या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि आईंच्या कृपेनं आमच्या नानांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभावं, अण्णांना, अशी इच्छा कामना व्यक्त करतो. अण्णांचं सुद्धा मोठं योगदान आहे. खरं तर सगळ्यात मोठं दुःख अण्णांना आहे. पत्नी क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळची ती माताच असते. बायको नवऱ्यावर जेवढं प्रेम करते तेवढं जगात कुणी करत नाही. नवऱ्याला जपण्याचं काम बायकोच करत असते. आता अण्णा एकटे राहिले. मी नेहमी सांगतो, 3 दुःख कुणाच्या आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात मुलगा किंवा जोडीदार जाऊ नये, आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी मरू नये. आणि सगळ्यात मोठं चौथं दुःख असं आहे, वय झाल्याच्या नंतरनं ज्या जोडीदारानं आयुष्यभर सांभाळ केलाय तो जोडीदार अर्ध्यात सोडून जाऊ नये. आमच्या अण्णांच्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. पण अण्णा पर्वतासारखे कणखर आहेत आणि म्हणून उत्तमजींच्या, मारुतीजींच्या वरती एवढे चांगले संस्कार आहेत. पंचकृष्ण या परिवाराचा आदर्श निश्चित घेतला पाहिजे अशी विनंती करतो. या परिवाराचं खूप कौतुक करून, खूप सात्विक परिवार आहे. अगदी व्यवहारात प्रामाणिकपणा आहे. अनेक शेतकरी जोडलेले आहेत, स्वतःही ते शेतकरीच आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवसंजीवनी फुलवण्याचं काम हे दोघेही बंधू करतायत. दोघांचं मनापासून कौतुक आहे. जाता जाता 1-2 सूचना आहेत. चांगलं वागा, चांगलं राहा. माझं अख्खं कीर्तन ऐकून आई तुला काही कळत नाही एवढं जरी म्हणायची पोरं बंद झाली तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल. तेव्हा असलं म्हणायचं बंद करा. आईला काही कळत नाही, आमची आई अडाणीच आहे, अमुकच आहे. अरे तिला भोपाळी, भैरवी, कुठले राग माहीत नाहीत, पण तिनं गायलेल्या अंगाईत झोपवायचं सामर्थ्य आपल्याला आहे. ते जोडून या धन उत्तम व्यवहारे हे तिला माहीत नाही. पण हे पोबरा पोरा, कष्टाचा रुपया खायचा रे, कुणाचं लबडीचं गिळायचं नाही, ही शिकवणारी आपली माय आहे. आणि त्या अशा चांगल्या आईची लेकरं आपण आहोत. त्यामुळे कधी स्वतःला कमी समजू नका, हा संदेश देतो. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, लक्ष देऊन ऐका. कीर्तन झाल्याच्या नंतरनं जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका. मी सुद्धा डबा घेऊन चाललेलो आहे. मला रात्रीचं कीर्तन जरा थोडं दूर आहे, त्यामुळे मी जाणार आहे. आता तुम्ही म्हणाला आम्हाला सांगितलं आणि बोराटे महाराज लगेचच डबा घेऊन निघून गेले, पण तुम्ही सुद्धा इथलं खाल्लं पाहिजे. बरेच माणसं म्हणतात आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत नाही, आणि ढाब्यातलं दनादन हाणतात. शेंबड्या बाया, नेपाळचा आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, घेतलं त्याला चालत नाही. त्याला विचारलं का चालत नाही, तो म्हणला काशी करून आलो. नीट काशी करायची पण आज जेवून जायचं. ही कृपया तुम्हाला विनंती आहे. तुमचं कोण खाईल? आणि जरा तरुण पोरं बिगर लग्नाची कीर्तन झाल्यावर जेवायला वाढू लागा. शास्त्र असं सांगतं, जे तरुण पोरं जेवायला वाढू लागत नाही त्यांची लग्न लवकर होत नाहीत. तेव्हा विनंती आहे, सगळ्यांनी मदत करा. हा संदेश देतो, महत्त्वाचं सांगतो आणि थांबतो. एक शेवटची सूचना आहे, अत्यंत चांगली.
फारिला ध्वज तीही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती त्यांची तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. अशा असणारी आपली महाराष्ट्र संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये असणारं श्री क्षेत्र पंढरपूर, श्री विठ्ठलाचं गोड मंदिर, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत. असंच एक विठ्ठलाचं मंदिर विदेशामध्ये अर्थात लंडन नगरीमध्ये UK विंडसर या ठिकाणी उभारलं जात आहे. तिथल्या श्री विठ्ठलाच्या पादुका यंदा प्रथमच आपल्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. ज्या इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं, त्याच इंग्रजांच्या नगरीमध्ये अगदी त्या लंडनमध्ये इंग्लंडमध्ये ज्ञानोबा तुकोबरायांच्या गजरामध्ये आपले वारकरी तिकडं थिरकलेले आहेत, आपले वारकरी तिकडं नाचलेले आहेत. ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर विदेशाच्या मातीत झालेला आहे. आणि तीच दिंडी मजल दर मजल करत गाडीनं 11 देश पार करून दिनांक 5 जुलैला श्री क्षेत्र आळंदीमध्ये येणार आहे. 6 जुलैपासून प्रत्येक एक मुक्काम करत आळंदी ते पंढरपूर या दिशेनं हे लंडनचे वारकरी आणि आपल्या देशातील काही तिकडं असणारे स्थानिक लोक म्हणजे वारकरी या दिंडीसोबत राहणार आहेत. दिनांक 5 जुलै ते 20 जुलैपर्यंत ही दिंडी असणार आहे. 20 जुलैला पादुका भगवान श्री विठ्ठलाच्या पादुकावर पायावरती ठेवल्या जातील आणि ते दर्शन झाल्यानंतर त्या पादुका पुन्हा आषाढी एकादशीसाठी विमानानं परत लंडनला जाणार आहेत. त्यामुळं 20 तारखेला ही दिंडी तिथं पोहोचते आहे. 5 जुलै ते 20 जुलै या दिंडीमध्ये यंदा मी पण आहे. आळंदी ते पंढरपूर या तीर्थक्षेत्रापर्यंत या वारीमध्ये मी आहे, माझे अनेक मित्र आहेत, वारकरी आहेत. तुम्हीही तुम्हाला जर या दिंडीमध्ये यायचं असेल तर नक्की या दिंडीमध्ये सहभागी व्हा. अधिक माहिती तुम्हाला मी कीर्तन झाल्यानंतर देईनच. पण जरी कोणाला यायचं असेल, जर कोण वारीला जात असेल आणि चला बाबा यावर्षी आपण लंडनच्या दिंडीत जाऊ, एक वेगळे पण आहे, भजन आहे आणि जर यायचं असेल तर आवर्जून आमच्यासोबत आपण यावं हे आवाहन आपल्या सर्वांना आहे. आपल्या सर्वांना पत्रिका पोहोच होतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. झालेलं कीर्तन आईंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.